नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं @फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये. आज आम्ही घेऊन आलो आहोत एका नव्या कोऱ्या मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू, ज्याचं नाव आहे मामाच्या गोव्याला जाऊया. वास्तविक पाहता हा बिजू मानेंचा नवीन चित्रपट आहे, म्हणजे त्याच्यामुळे खूपच जास्ती अपेक्षा ह्या चित्रपटाकडनं होत्या. पण अनफॉर्च्युनेटली म्हणा, त्या काही तशा पूर्ण होत नाहीत. कारण ह्याला बरीच कारणं आहेत. प्रथमदर्शनी एक असं ओव्हरव्ह्यू चित्रपटाचा द्यायचा झाला तर असं वाटतं आम्हाला की अ, वडाचं झाड बघितलंय आपण, त्या वडाच्या झाडाला कशा अनेक पारंब्या असतात. तर पूर्वी कोकणामध्ये म्हणा किंवा कुठेही अशा खेळ खेळले जायचे. लहान मुलं त्या पारंब्यांना लटकायची, म्हणजे एका पारंबीवरनं लटकत दुसऱ्या पारंबीवर, मग तिसऱ्या पारंबीवर. तसं या चित्रपटातल्या कथेचं आहे. कारण कथाच नाहीये चित्रपटाला, त्याच्यामध्ये काही असे फिलर्स आहेत हे सगळ्या पारंब्यांचे, आणि मध्येच एका एका कथेच्या म्हणजे एका कुठल्या तरी फिलरवरनं दुसऱ्या फिलरवरनं तिसऱ्या, असं ते फिरत राहतो तो चित्रपट. आणि मग शेवटी काय घडतंय काय, किंवा एक ओढून ताणून आपल्याला एक कॉमेडी चित्रपट बनवायचा आहे, मग त्याचा एक असा केविलवाणा प्रयत्न केल्यासारखा वाटतो. त्याच्यामुळे या सूरपारंब्यांच्या खेळावरती जशा मुलं खेळतात, तसं त्या चित्रपटाच्या कथेवरनं हेलकावे, एक कातनं दुसरी, दुसऱ्यातनं तिसरी, तिसऱ्यातनं चौथी, मध्येच चौथ्या कथेवरनं आठवतं अरे पहिल्या कथेची बॅकग्राऊंडच द्यायची राहिली. मग त्याच्यामध्ये हा चित्रपट फ्लॅशबॅक परत फ्लॅशबॅक परत, म्हणजे कधी कधी कशाचा फ्लॅशबॅक, चित्रपटातल्या म्हणजे प्रेक्षक गोंधळतात, कधी कधी कनेक्ट व्हायला पण वेळ लागतो त्यांना. तर कॉमेडी चित्रपट आणि त्यातून तो चित्रपट हिट करायचा असेल तर कदाचित असा फॉर्म्युला असावा की बाबा आपण गोवा घ्यायला पाहिजे. गोवा घेतला म्हटल्यानंतर 3-4 मित्र असले पाहिजेत, आणि त्या मित्रांची इतक्या वर्षाचा गोव्याचा प्लॅन हा नेहमी फसलेला असला पाहिजे. मग त्यांना ते गरीबच आहेत, मग त्यांना कोणतरी स्पॉन्सरच केलं पाहिजे. असे सगळे टिपिकल एक कथानक घेऊन पहिली कथा जी काही सुरू होते ती सुरू होते. पण मग अचानक त्या कथेला ट्विस्टच मिळतं की चौथा एक त्याच्यामध्ये पात्र येतं, आणि त्याचा मुलगाच तो काय बरोबर घेऊन येतो. मग तो मुलगा असतो, त्याला बियर आवडत नाहीये, नॅचरली तो बियरच्या बाटल्याच काय फोडतो. सॉरी मी स्पॉइलर देतोय पण इलाज नाही. मग तो म्हणतो नाही मला चिकनच आवडत नाही. मग प्रेक्षक बापरे, मग ह्यांना प्रश्न पडतात की अरे आता दारू हा आहे म्हणजे दारू पण नाही प्यायची आपल्या मुला, त्याच्यानंतर आपण नॉनव्हेज पण नाही खायचं. अरे बापरे. मग ते जे 3 हिरो किंवा नायक दाखवलेले आहेत ते खूप डिप्रेशन मध्ये जातात. हे डिप्रेशन मध्ये जायची कथा असू शकते का, हाही आधी मला पडलेला प्रश्न आहे. कारण मुळात तो मुलगा त्यांच्याबरोबर येतो हेच कथेत सुसंगत कुठेही वाटत नाही. कारण त्याच्याकरता परत एक बॅकग्राऊंडची जी कथा सांगितली जाते ती परत फारच खूप हास्यास्पद वाटते. सो असं सगळं घडत असतं. मग त्या मुलाला सांगितलं जातं काही की अरे तुझ्याकरता काय करायचं नाही, एका काकानी वरती पॅरासिलिंग केलं पाहिजे. मग त्या काकाला भीतीच वाटते, अरे 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 मी पॅरासिलिंग नाही करू शकत. वास्तविक पाहता तो रोल एका अतिशय डॅशिंग मराठीतल्या नायकाला मिळालेला आहे, संतोष जुळेकर. त्याच्यामुळे ते सुसंगतच होत नाही. ही कॅन डू इट इझिली. त्याचप्रमाणे एका ह्याला सांगितलं जातं नाही तू त्या स्पीड बोटवर जा, त्याची त्याला भीती वाटते. तिसऱ्याला सांगितलं जातं नाही तू अमुकच काहीतरी कर, त्याची त्याला भीती वाटते. ह्याच्यात बराच काळ घालवला गेलेला आहे. त्याच्यामुळे हे नक्की सगळं कशा करता केलं गेलं हे काहीही कळत नाही. म्हणजे कथा एक तर चित्रपट 2च तासाचा आहे, त्यात सुद्धा जवळजवळ 25 ते 30 मिनिटं आपण हेच सगळं बघत असतो, आणि त्याचा काही म्हणजे ठावठिकाणाच लागत नाही. सो ही एक गोष्ट होते. मध्येच 3 हिरोईन्स आणल्या जातात. त्या हिरोईन्स ठीक आहे, आता गोवा आहे म्हटल्यानंतर तुम्हाला कपडे कमी घातले गेले पाहिजेत, त्या हिशोबाने त्यांना आणलं वगैरे जातं, इथपर्यंतही ठीक आहे. पण त्यांची एक मध्येच कुठेतरी शेवटी आठवतं इंटरव्हल नंतर की नाही नाही त्यांची पण काहीतरी पूर्वीची कथा असली पाहिजे, ती काहीतरी आणली जाते. ती एक अतिशय हास्यास्पद आहे. कारण मराठी चित्रपट आहे आणि तरी आपण कमीच कपडे घालणारे दाखवणार आहोत. मग काय त्याच्या मागची एक जी काही कथा आणली जाते ती एक हास्यास्पद वाटते. मध्येच चित्रपटातला जो चौथा नायक आहे त्याच्या पाठची काहीतरी कथा, म्हणजे तो इतका कॉलेजमध्ये असताना साधा असतो, मग तो सडनली कसा एवढा डॅशिंग बनला, तर अरे बापरे, मी तो एकदा पावभाजीच्या गाडीवरनं जात होता आणि गँग वॉर झालं तेव्हा त्यांनी एक झारा असा धरला, आणि त्या झाराला एक गोळी लागली, आणि त्याच्यामुळे झाऱ्याच्या पाठचा जो गँगस्टर होता त्याचा जीव वाचल्यामुळे त्याने त्याच्या मुलीशी त्याचं लग्नच लावून दिलं, आणि हाही गँगस्टर झाला. म्हणजे ऍब्सोल्युटली काय काहीच समजत नाही. म्हणजे हे का, आणि मराठी प्रेक्षक इतका गाढव आहे का आपण काही दाखवलेलं बघावं, अशा ह्या वेगवेगळ्या कथांवरती हा चित्रपट फिरत राहतो. आणि शेवटपर्यंत समजत नाही. म्हणजे कधी कधी काही काही खूप चांगले प्रसंग आहेत, जसं कुशल बद्रिके यांचा एक मोनोलॉग आहे. सांगितलेलंच की आता मग कुशल चिडला आणि त्यांनी मोनोलॉग दिलं. त्याच्यामध्ये काही काही वाक्य आहेत की
आम्ही डोंबिवलीचे, मग तुम्ही आमच्यावर कितीच अन्याय करता, आम्हाला कर्जतमध्ये बसून देत नाही. 7-18च्या डोंबिवलीच्या लोकलला पण आम्ही चढू शकत नाही, कारण ती ऑलरेडीच भरून आलेली असते. आणि मी ट्रेनमधनं दिसणाऱ्या दादू हाल्या पाटीलची शपथ घेऊन सांगतो वगैरे, असे काही कॉमेडी डायलॉग्स मध्ये मध्ये येतात. इथपर्यंत तो कधी कधी मध्येच आवडतो चित्रपट, किंवा मारा रे तुम्ही आम्हाला शेळीफाट्यावरच मारा वगैरे, असं काही जे कुशाच्या तोंडी डायलॉग्स दिलेत, तिथे थोडा चित्रपट गमतीशीर होतो. पण अख्खा 2 तासाचा हा जो चित्रपट आहे, ह्या चित्रपटामध्ये नक्की काय, म्हणजे आपण का बघायला जावं बरं? लहान मुलांबरोबर चित्रपट, बरं गोव्याच्या मध्ये सरळ सरळ मध्ये ठाणा आणलं जातं, उपवन लेक दाखवला जातो गोव्याशी बोलताना. ठाणा हे आताच सध्याचं खूपच गजबजलेलं आणि प्रसिद्ध शहर आहे. तिथले सगळी प्रेक्षणीय स्थळं ही खूप ओळखीची आहेत. त्याच्यामुळे अशा छोट्या छोट्या चुका किंवा काही जे घडत असेल ते फार कॉस्टली ठरू शकतं चित्रपटाच्या सुसंगतीसाठी. असे अनेक लूपहोल्स आहेत. हिरो म्हणून आपण ज्यांना घेतलंय ते हिरोच्या वयाचे नाहीत, एक्सेप्ट एक्सेप्शनल केस आहे संतोष जुवेकर यांची, कारण खरंच ते हिरो मटेरियल आहेत आणि अजूनही ते खूप फिट आणि छान दिसतात. पण अपार्ट फ्रॉम दॅट, आज आपण एका अभिजित चव्हाण सारख्या नायकाबरोबर विदुला चौगुलेची जोडी दाखवावी, म्हणजे सगळं इतकं विसंगत होत असतं चित्रपटामध्ये. त्याच्यामुळे ऍक्च्युली पाहता चित्रपट हेलकावे खात राहतो. 2 तास काय चाललंय समजत नाही, आणि ज्या अपेक्षेने आपण जात असतो की काहीतरी चांगली कॉमेडी बघायला मिळेल, असं काही होत नाही. म्हणजे ओढून ताडून एक चित्रपट बनवला गेला आहे, आणि आता आपल्याला हसायचं आहे म्हणून आपण जाऊन हसूया का, असा विचार केला तरी हसायला येत नाही. त्याच्यामुळे फर्स्ट डे फर्स्ट शो कडून या चित्रपटाला मिळत आहेत 1.5 स्टार्स. तुम्हाला जर का गोव्याची सुंदर सुंदर प्रेक्षणीय स्थळं बघायची असतील तर तुम्ही ह्या चित्रपटाला जाऊ शकता. पण अपार्ट फ्रॉम दॅट, तुम्ही जर का काही अपेक्षा घेऊन गेला आहात की हा एका दिग्गज चांगल्या डायरेक्टरचा चित्रपट आहे, तर तसं तर काही अनफॉर्च्युनेटली झालेलं नाही. तुम्हाला जर का आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आम्ही असेच नवनवीन रिव्ह्यूज तुमच्या समोर घेऊन येत राहू. लवकरच नवीन रिव्ह्यू घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.